अचानकपणे हा प्रकार घडल्यावर कोल्हापूरकर अक्षरशः म्हणजे स्तंभ झाले. प्रत्येकाच्या हृदयाला तळ जाण्यासाठी ती घटना होती. त्याचं नाव संगीत सुरे केशवराव भोसले नाट्यगृह केलं. महापालिका त्याची मालकी आहे. पण पुण्यामध्ये जो तपास व्हायला पावता त्या तपासावर आम्ही काही समाधानी नाही आहे. कारण आज रोजी 2.5 वर्ष झाली आहे. त्या तपासात आम्ही तपास टिप्पण आणि फॉरेन्सिक लॅबचा रिपोर्ट माहिती अधिकारात घेतलेला आहे. त्यात फॉरेन्सिक लॅबमध्ये ऑर्बिट 4, 5, 6, 7 ची काही ते नमुने घेतलेले आहेत. ते पेट्रोलजन्य ज्वालाग्रही पदार्थाचा समावेश आहे असं त्यात स्पष्ट नमूद आहे. पण त्या दृष्टीनं जे नाट्यगृह आमची कोल्हापूरची अस्मिता होती साहेब, ते जाळण्यासारखं वाईट कृत्य कुठलंच नाही. त्याला अनुषंगिक घटना अशा आहेत. आम्ही आता महापालिकेत काम करणारे सगळे नगरसेवक संबंध आहे काय तपासासाठी आम्ही आपल्याला एक जिल्हा पोलीस म्हणून आम्ही माहिती द्यायला लागलो. ते सुशोभीकरणासाठी मी त्या केशवराव भोसलेच्या विविध कार्यकर्त्यांचे आरोप झाले होते की ते काम निकृष्ट दर्जाचं झालंय. तत्काळ त्याच्याशी काही सांगड आहे का नाही त्या दृष्टीने तपास झाला आहे ते पण देखील माहिती. ते तपास व्हावा आणि तो लोकांसमोर आलाच पाहिजे. तो सामान्य नागरिक असू दे नाहीतर VIP असू दे. या घटनेला कुणालाही क्षमा नसावी आमचं मत आहे. आम्हाला फार अपेक्षा आहे. प्रिया पाटील पण एक सक्षम अधिकारी DSP SITची नेमणूक व्हावी सगळ्या कामात. कारण हा लोकांच्या लोकभावनेचा प्रश्न आहे. विशेष पथक SIT नेमून पुन्हा एकदा याची पुनर्तपासाची मांडणी व्हावी. कारण ही काय याच्यावर ते तपास कायम तपासावा असं काहीतरी कोर्टासमोर पटवल्याने त्याची मान्यता घेतली. आम्हाला काय त्यातलं एवढं फौजदारी नॉलेज नाही. पण आम्हाला एकच कळतं की याचा तपास पूर्ण व्हावा. SIT मार्फत करा, CID मार्फत करा. पोलीस दलाकडे अत्याधुनिक साधनं आहेत. मागील डाटा कसा गोळा करावा. फॉरेन्सिकमध्ये जर पेट्रोलजन्य पदार्थ आढळले ते आलं कुठून. आठ ऑगस्ट 2024 कोल्हापूरकरांच्या दृष्टीनं फार मोठी दुर्दैवी घटना घडली होती की संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृह आग लागून बक्षिस्तानी पडलं होतं. राख रांगोळी झालेली आहे. त्यावेळेला सगळ्यांना वाटून आलेलं होतं की शॉर्ट सर्किट झालं त्यामुळे आग लागली. पण आता माहितीच्या अधिकारात माहिती उपलब्ध झालेली आहे की सदरची आग ही शॉर्ट सर्किटनं लागलेलीच नाही आहे. ही आग ज्वालाग्रही पदार्थ पेट्रोलियम पदार्थाचा वापर करून केल्यामुळे लागलेली आहे. मग त्या नाट्यगृहामध्ये पेट्रोलियम पदार्थ आले कुठनं. प्लॅस्टिक कॅन आणि पेट्रोलियम पदार्थ हा पूर्णपणे हा रिपोर्ट आहे. त्या रिपोर्टमध्ये त्याचा उल्लेख आहे. एक्झिबिट 4, 5, 6, 7 ते जे 4 पद्धतीचे नमुने घेण्यात आले होते त्यामध्ये पेट्रोल हायड्रोनिक पदार्थ त्यात उपलब्ध म्हणजे आढळून आलेले आहेत. मग असं असताना आज या घटनेला जवळजवळ 2.5 वर्ष झाली. तो तपास त्या दृष्टीनं झालेलाच नाही आहे. तपास फक्त तिथल्या कोण कामावर होतं त्यांचे जाब आजूबाजूचे जाब एवढंच करून हा तपास कायमपणे तपासावर आहे असं करून तो चालू ठेवण्यात आला आहे. याच गोष्टीला आमचा आक्षेप आहे म्हणून आम्ही आज माननीय जिल्हा पोलीस प्रमुख निलोत्पल साहेबांच्याकडे आलेलो आहे की हा तपास असा नुसता तपासावर ठेवून चालणार नाही. हा कोल्हापूरकरांच्या दृष्टीनं अस्मितेचा विषय, आत्मीयतेचा विषय. ज्या लोकराजा राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापूरच्या कलेला वाव देण्यासाठी राजाश्रय देण्यासाठी पॅलेस थिएटर उभा केलं होतं 100-150 वर्षापूर्वी. त्याचं नंतर नाव संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृह झालं. आणि असं नाट्यगृह ही जाळणारी प्रवृत्ती कोण आहे, ही गुन्हेगारी अवलाद कोण आहे, ही लोकांच्या समोर आलीच पाहिजे. त्याच्यावर कडक कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे. असल्याची तर कोल्हापुरातून धिंड काढली पाहिजे. अशा पद्धतीच्या लोकभावना आहेत. म्हणून त्या रिपोर्टाच्या आधारे आम्ही सर्व महापालिकेतील काँग्रेस आघाडी आणि शिवसेना उद्धव ठाकरे आघाडीचे नगरसेवक, माजी नगरसेवक निवेदन घेऊन आलोय. आम्ही जिल्हा पोलीस प्रमुख साहेबांना सांगितलेलं आहे यामध्ये SITची नेमणूक करा. अजून अत्याधुनिक पद्धतीने तपास झाला पाहिजे. ह्या केशवराव भोसलेला आग लागण्यापूर्वी 1 वर्ष अगोदर जे सुशोभीकरणाचा जे काय 15-20 कोटीचं काम करण्यात आलं होतं त्याच्यावर वेळोवेळी विविध सामाजिक संघटनेनी आरोप केले होते, आक्षेप घेतले होते की सदरचं काम निकृष्ट झाले, गुणवत्ता नाही आहे. आणि तत्कालीन आयुक्तांनी त्या महिन्यापाठीमुळे त्याचा चौकशी चालू केली होती आणि त्याचा चौकशी अहवाल येणार होता 2 दिवसात आणि त्यावेळी आग लागलेली आहे. आणि आता तर त्या आगीमध्ये पेट्रोलजन्य पदार्थ
आहेत असा अहवाल फॉरेन्सिकचा आलेला आहे. म्हणजे सगळी काय जातं हा निर्देश, कोणतरी याच्या पाठीमागे षडयंत्र आहे. मग हे षडयंत्र आहे, कोणतरी याच्या पाठीमागे आहे, तर ते लोकांसमोर आलं पाहिजे. त्यामुळे हा तपास अधिक गतीनं होऊन SIT नेमून मागील त्या काळातले मोबाईल डाटा असतील ते कशा पद्धतीनं डंप करणं हे पोलीस खात्याला काही नवीन आहे. त्यामुळे आम्ही त्यांना सांगितलेलं आहे कसंही करा, तपास अधिक गतीनं करून आणि त्याचा अहवाल वेळोवेळी नागरिकांना उपलब्ध करा आणि लवकरात लवकर गुन्हेगार शोधून काढा. पोलिसांचा तपास होत राहील, पण एक जबाबदार कोल्हापूरकर म्हणून आपण सगळेजण मिळून काय त्याच्यावर आंदोलन छेडणार आहे किंवा ते दबाव गट निर्माण करणार आहे? आग लागली का लावली या संदर्भात आता- 100% आम्ही दबाव आता कमी केशवराव भोसले नाट्यगृह जळले का जाळले हे जर पहिलंच कालच आम्ही काँग्रेस आघाडी मार्फत परवा दिवशी ते आंदोलन जे रंगकर्मींनी छेडलं होतं त्यामध्ये उल्लेख केला. त्यानंतर परत याला विषयाला वाचा फुटलेली आहे. आम्ही कोणत्याही परिस्थितीत थांबणार नाही. म्हणून तर त्याचे पहिला टप्पा जे आपल्यासाठी कायदेशीर मार्गाने तपास मागायचा जे विभाग आहे तो पोलीस विभाग आहे आणि या शहर जिल्ह्याचे प्रमुख SP साहेब आहेत त्यांच्याकडे पहिल्यांदा निवेदन घेऊन आलेलं आहे. त्यांच्याकडून बघणार. आंदोलन हा तर आमचा अधिकारच आहे. नाहीतर उच्च न्यायालय आहे, कायदेशीर बाबी आहेत त्याचा देखील अवलंब करणार. पण ह्याचा सोक्ष मोक्ष लावल्याशिवाय आम्ही महाविकास आघाडी स्वस्थ बसणार नाही. कारण केशवराव भोसले जाळण्याची ज्याची वृत्ती होती ती व्यक्ती जनमानसात राहण्याच्या लायकीची नाही. त्यानं तुरुंगात खडीच फोडायला गेलं पाहिजे. जन्मठेपीची नाही, असल्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे. यासाठी आम्ही कायमपणे याचा पाठपुरावा करू. या निमित्ताने आता SP साहेब म्हणले मी पण यामध्ये नवीनच आहे, मी तपास करतो, मागच्या गोष्टी तपासतो आणि हेच तर आहे. त्यांना आम्ही साहेबांना बोललो की तुम्ही चांगलं काम करलाय, साध्या साध्या गुंडांना आणून तुम्ही धेंड करलाय. खरे गुंड हे आहेत पांढरपेशी जी कोण आहेत की अशा वस्तू जाळतात आणि मी त्यातला नवच असं दाखवून आणि लोकांच्या समोर उजळ मात्यानं फिरतात. हे हुडकून काढणं खरं आव्हानात्मक काम आहे. त्यामुळे पोलीस खात्याला आम्ही सांगितलेलं आहे अशा लोकांचा देखील बंदोबस्त करा आणि साहेबांना देखील सांगितलंय मी याचा परत पुनर्तपास चालू करतो, बारकाईनं तपास चालू करतो आणि ज्या ज्या गोष्टी येतील त्या आम्ही लोकांच्या समोर आणि तुमच्या समोर वेळोवेळी याचा अहवाल देत जाऊ असं त्यांनी स्पष्ट आम्हाला सांगितलेलं आहे. अशी कृत्य म्हणजे निधी आणणं आणि निधी लाटण्याचा हे प्रकार आहे काय? ह्याचा देखील आम्ही संदर्भ साहेबांना दिलाय. मागचा जो निधी आला होता आग लागण्यापूर्वी त्याची चौकशी चालू होती. महा निधी लाटलेल्यांचं पण काय हात आहे काय बघा. संबंधित कॉन्ट्रॅक्टर, वर्क ऑर्डर देणारे अधिकारी, कर्मचारी कोणी असू दे, कुठल्याही पक्षाचा असू दे, कुठल्याही गटाचा असू दे, जो जो कोण त्यात असेल त्याचा सगळ्यांचा तपास करा. तपास निरपेक्ष झाला पाहिजे. कोल्हापुराच्या दृष्टीनं हा पूर्ण आत्मीयतेचा विषय. राजश्री शाहू महाराज इथं नसानसात आपल्या भिनलेले आहेत. राजश्री शाहू महाराज होते म्हणूनच आम्ही कोल्हापूरकर जगात ताटमानेनं वावरत आहोत याचं भान आहे. त्यामुळे शाहू महाराजांची वास्तू जाळण्यात जो कोण आहे, जो कोण गुन्हेगार आहे तो लोकांच्या समोर आलाच पाहिजे. त्यासाठी पोलीस खात्याला आम्ही आवाहन केल्याने साहेबांनी देखील सांगितलंय सूक्ष्मरित्या बारकाईनं आम्ही तपास करू. आग लागली त्या दिवशी संध्याकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी भेट दिली होती. त्याच्यानंतर अजित पवार आणि बारकाईने लक्ष ठेवून तुम्ही योग्यच बोलला. कारण ज्या लोकराजा राजश्री शाहू महाराजानं जगात ज्या गोष्टी आहेत त्या आमच्या कोल्हापुरात आणलेल्या, राजश्री शाहू खासबाग मैदान, हे केशवराव भोसले पॅलेस थिएटर, जर राधानगरीचं धरण, अजून कित्येक शाहू स्पर्श झालेल्या वस्तू आणि कित्येक गोष्टी आहेत, शाहू मिल, या सर्व गोष्टी आम्ही जतन केल्या पाहिजेत. काही लोकांचा हेतू दिसतोय की या कायमपणे नष्ट व्हाव्यात आणि या नगरीची ओळख जी शाहू नगरी म्हणून आहे ती पुसण्यासाठी पण काही लोकांचा प्रयत्न चालू आहे. पण आम्ही तो पुसू देणार नाही. आम्ही त्याला पाठबळ देणार. शाहू नगरी म्हणूनच राहण्यासाठी आम्ही या सर्व गोष्टी, सर्व वस्तू कशा अबाधित राहतील आणि हे गल्ला मोडणारी ज्या वृत्ती आहेत त्याला लोकांसमोर आणून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करेपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही. मग ज्या भावनेनं त्यावेळेच्या लोकनियुक्त सगळ्या पदाधिकाऱ्यांनी किंवा राज्य सरकारचे मंत्री, उपमुख्यमंत्री महोदयांनी भेट दिली होती, त्यांनी देखील याचा अहवाल घ्यावा. हे तपास का पुढे गेला नाही. आज आम्ही ज्या पद्धतीनं पोलीस खात्यासमोर आले, उलट ते तर राज्यकर्ते आहेत, धोरण ठरवणार आहेत. त्यांनी आदेश देऊन तात्काळ गुन्हेगार लोकांसमोर आणणं हे राज्य सरकारचं कामच आहे. मुख्यमंत्री महोदयांच्याकडे गृहमंत्री पद आहे. 9 तारखेला आम्ही देखील त्यांना भेटणार आहोत आणि आम्ही देखील त्यांना याच गोष्टी त्यांच्याकडे मागणी करणार आहोत की लवकरात लवकर केशवराव भोसलेला आग लावण्यात आलेलीच आहे, या अहवालानं सिद्ध झालेला आहे. ते गुन्हेगार लोकांच्या समोर आणा
ही आपली नैतिक जबाबदारी आहे राज्य सरकारची. आम्ही त्यांच्याकडे देखील मागणी करणार आहोत.